सो या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करत आहे इनडिटर्मिनेट फॉर्म्सचा टाइप नंबर 2 जो आहे इन्फिनिटी बाय इन्फिनिटी. सो ह्या टाइपला टॅकल करण्यासाठी थोडेसे आपल्याला बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्स माहिती पाहिजे, जे मी इनडिटर्मिनेट फॉर्मच्या लेक्चर नंबर 1 मध्ये एक्सप्लेन केले. त्या फॉर्मची खूप जास्त गरज येथे पडणार आहे. ओके, सो इनडिटर्मिनेट फॉर्म टाइप 2 इन्फिनिटी डिवाइडेड बाय इन्फिनिटी. क्वेश्चन आहे लिमिट एक्स टेंड्स टू 0 log tan x अपॉन log x. सो क्वेश्चन कडे बघून ऑफकोर्स आपल्याला कळणार नाही की हा कोणता टाइप आहे. आपण पहिले व्हॅल्यूज पुट करूया. सो जर का मी 0 पुट केला तर हे असं दिसेल log tan 0 अपॉन log 0. सो जर व्हॅल्यू चेक केला तर tan 0 ची व्हॅल्यू असते 0 आणि log 0 ची व्हॅल्यू असते इन्फिनिटी. सो हा झाला इन्फिनिटी बाय इन्फिनिटीचा फॉर्म. सो स्टेप नंबर 1 असते या टाइप मध्ये आपण यूज करणार आहोत एल हॉस्पिटल रूल. म्हणजे न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह अपॉन डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. सो लिमिट x टेंड्स टू 0 लॉग चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन x. सो log tan x चा डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1 अपॉन tan x. बट log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x असतो. अकॉर्डिंग टू चेन रूल लॉग ऑफ फंक्शन चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन फंक्शन इनटू त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. सो tan x चा डेरिव्हेटिव्ह आहे sec स्क्वेअर x. हे झालं न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x. सो इन्फिनिटी बाय इन्फिनिटीच्या फॉर्मला जेव्हा आपण एल हॉस्पिटल रूल लावतो आणि आन्सर जर येतं चेक कराल तर ते आन्सर परत इन्फिनिटी बाय इन्फिनिटीच येणार आहे. हा रूल कधीच थांबणार नाही जर का तुम्ही कंटिन्यू एल हॉस्पिटल रूल लावत राहिला. जर तुम्हाला ह्याचं आन्सर हवा असेल तर तुम्हाला इन्फिनिटी बाय इन्फिनिटीच्या फॉर्मला 0 बाय 0च्या फॉर्म मध्ये आधी कन्वर्ट करावं लागेल आणि मग तुम्हाला फायनल आन्सर मिळणार आहे. सो हे करायचं कसं? इन्फिनिटी बाय इन्फिनिटीच्या फॉर्मला एल हॉस्पिटल रूल लावल्यानंतर परत जे आन्सर येतं ते इन्फिनिटी बाय इन्फिनिटीच येतं. चेक करा एकदा. tan 0 ची व्हॅल्यू 0, 1 अपॉन 0 इज इन्फिनिटी, इन्फिनिटी इंटू एव्हरीथिंग इज इन्फिनिटी अपॉन 1 अपॉन 0 इज अगेन इन्फिनिटी. सो या फॉर्मला कितीही वेळा हॉस्पिटल रूल लावत राहा तुमचा आन्सर इन्फिनिटी बाय इन्फिनिटी येत राहणार, कधीच मिळणार नाही तुम्हाला आन्सर. सो इथे मी म्हटलं यू हॅव टू यूज सम बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रूल्स अँड इन्व्हर्जन रूल्स. सो मी इथे यूज करतोय बेसिक रूल्स. लिमिट x टेंड्स टू 0. इथे मी कुठलाही एल हॉस्पिटल रूल लावत नाहीये, जस्ट कन्व्हर्जन्स करतोय. सो 1 अपॉन एक मिनिट. सो 1 बाय tan याला आपण लिहू शकतो कॉट. ओके, बेसिक ट्रिग्नोमेट्री नुसार tan च्या उलट कॉट असतं, कॉट च्या उलट tan असतं. सो 1 बाय tan आपण लिहू शकतो कॉट इंटू सेक स्क्वेअर x अपॉन 1 बाय x. सो जस्ट बेसिक मी आता लिहून घेतलंय. आता काय करूया आपण? लिमिट x टेंड्स टू 0. कॉटला काय लिहू शकतो आपण? कॉट इज नथिंग बट cos x अपॉन sin x. Cot is nothing but cos x upon sin x. And what is sec? Sec is 1 upon cos. So sec square झाला 1 upon cos x. Sec square झाला 1 upon cos x. हा cos या cos ची कॅन्सल झाला एका cos ची. उरलं कोण? उरलं लिमिट x टेंड्स टू 0. 1 upon sin x into cos x divided by 1 by x. सो आतापर्यंत ही टर्म उरलेली आहे आपली. आता तुम्हाला बेसिक माहिती आहे की डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जातो. सो हा आहे आपला डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचा जो डिनॉमिनेटर जो x आहे तो कुठे जाणार आहे? न्यूमरेटरला. सो ही जी कॉम्प्लेक्स टर्म आता आपल्याला दिसते ही पुढे जाऊन कशी दिसणार आहे? लिमिट x टेंड्स टू 0. जो डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर होता तो न्यूमरेटरला गेला आणि हा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरला असेल. सो हा ऍज इट इज खालीच राहणार आहे sin x cos x. सो जर आता याचा आन्सर चेक कराल तर जर मी 0 पुट केला तर 0 अपॉन साइन 0 किती असतो? 0. सो इन्फिनिटी बाय इन्फिनिटीच्या फॉर्मला 0 बाय 0 चे फॉर्म करण्यासाठी रूल कुठलाही वापरायचा नाहीये. बेसिक ट्रिग्नोमेट्रिकचे सबस्टिट्यूशन्स पुट करायचे जे मी या क्वेश्चन मध्ये आता केले. सो किती स्टेप्स लागले आपल्याला? साधारण 2 ते 3 स्टेप्स लागले या कन्व्हर्जनसाठी. इथे जे आपलं आन्सर होतं ते इन्फिनिटी बाय इन्फिनिटी होतं. सगळ्यात पहिले मी कन्वर्ट केलं बेसिक मध्ये साइन कॉस मध्ये आणि इन्व्हर्जनचा फॉर्म्युला यूज करून कन्वर्ट केले 0 बाय 0च्या फॉर्म.
आता एकदा आन्सर 0/0च्या फॉर्म मध्ये आलं की आपल्याला एल हॉस्पिटल रूल लावून आन्सर फाइंड करायचा आहे फायनल वाला. सो युजिंग एल हॉस्पिटल रूल, लिमिट x टेंड्स टू 0, x चा डेरिव्हेटिव्ह 1 and what about sin x cos x? दोन ठिकाणी x आहेत. So you have to use UV rule, product rule. पहिला तसाच cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x प्लस दुसरा तसाच sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. So this is my L hospital rule done. आता आन्सर येते का चेक करूया आपण. न्यूमरेटर मध्ये 1 आहे. ओके. sin 0 0, 0 into everything 0 प्लस cos 0 1, 1 into 1 1. सो फायनल आन्सर आलेलं आपलं 1. फायनल आन्सर आलंय आपलं 1. सो इन्फिनिटी बाय इन्फिनिटीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला काय शिकायचंय? मेजरली तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक कन्व्हर्जन्स जमले पाहिजे. ते जर बेसिक जमत असतील तर इन्फिनिटी बाय इन्फिनिटीचा फॉर्म हा सेम आहे 0/0 फॉर्म सारखाच. तुम्हाला यूज करायचे एल हॉस्पिटल रूल पहिल्यांदा, ट्रिग्नोमेट्रिक कन्व्हर्जन्स करायचे, तुम्हाला 0/0चा फॉर्म मिळेल अँड बाय युजिंग लास्ट और अजून एखादा एल हॉस्पिटल रूल लावून तुम्हाला तुमचं फायनल आन्सर मिळणार आहे. सो सेकंड क्वेश्चन कडे जाऊया. ओके. सो लिमिट x टेंड्स टू 0, log of sin 2x अपॉन log sin x. पहिले चेक करूया आपला फॉर्म कुठला आहे. log sin 2 into 0 is 0 अपॉन log sin 0. sin 0 ची व्हॅल्यू 0 असते अँड log 0 इज इन्फिनिटी. सो हा झाला इन्फिनिटी बाय इन्फिनिटीचा फॉर्म. सो आपण पहिल्यांदा यूज करणार आहोत एल हॉस्पिटल रूल, लिमिट x टेंड्स टू 0. चलो log चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन फंक्शन. सो log sin 2x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन sin 2x इंटू sin 2x चा परत डेरिव्हेटिव्ह जो असतो 2 cos 2x. बेसिक डेरिव्हेटिव्ह वर जेवढा तुम्हाला जोर मिळवता येईल, जेवढे तुमचे पाठ होतील, तर तुम्हाला या गोष्टी सोप्या वाटणार नाही तर कायम अवघडच वाटत राहणार. सो 1 अपॉन sin 2x, sin 2x चा डेरिव्हेटिव्ह cos 2x इंटू 2 अपॉन log sin x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन sin x इंटू sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. सो जर आता परत ह्याच्यात सबस्टिट्यूट कराल तर हा कुठला फॉर्म मिळणार आहे आपल्याला? इन्फिनिटी बाय इन्फिनिटीचाच फॉर्म मिळणार आहे. जोपर्यंत तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक कन्व्हर्जन्स करत नाही तोपर्यंत तुम्हाला 0/0चा फॉर्म मिळणार नाही. ओके. सो बेसिक कन्व्हर्जन्स करण्यासाठी आपण करूया sin 2x जे डिनॉमिनेटरला ते डिनॉमिनेटरला ठेवतोय आणि न्यूमरेटरला डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठे टाकूया आपण? न्यूमरेटर मध्ये. और वी हॅव सेकंड मेथड, 2 तसाच ठेवूया आपण. हा cos अपॉन साइन, cos अपॉन साइन काय असतो? cot अपॉन cos अपॉन साइन काय असतो? cot. सो हे आपले आता कन्व्हर्जन इथे करणार आहे. 2 ठेवला तसाच cot 2x आपण लिहू शकतो tan च्या शब्दांमध्ये, राइट? सो cot 2x ला मी लिहितो 1 अपॉन tan 2x. सो cot 2x खाली जाऊन काय झाला? tan आणि cot x वर जाऊन काय होणार आहे अगेन? tan. सो cot 2x चा झाला tan 2x, cot x चा झाला tan x. आणि आता आपण लिमिट चेक करूया आपले. लिमिट x टेंड्स टू 0, हा 2 तसाच, tan 0 असतो 0, tan 0 असतो 0. सो कुठला फॉर्म आलेला आहे? हा 0/0 चा फॉर्म आलेला आहे. सो इन्फिनिटी बाय इन्फिनिटीच्या फॉर्मला न कुठलाही डेरिव्हेटिव्ह काढता फक्त ट्रिग्नोमेट्रिक कन्व्हर्जन्सनी आपण कशात कन्वर्ट केलंय? 0/0च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलंय. आता आपण यूज करूया एल हॉस्पिटल रूल, दॅट इज लिमिट x टेंड्स टू 0, हा 2 तसाच, tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x अपॉन tan 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 sec स्क्वेअर x, 2 sec स्क्वेअर 2x. सो डेरिव्हेटिव्ह झालाय, एल हॉस्पिटल रूल वापरून झालाय आपला. आता व्हॅल्यूज पुट करूया. 2 तसाच. व्हॉट इज sec 0? जर का cos 0 1 आहे तर sec 0 पण 1च आहे. सो sec 0 झाला 1, 2 इंटू अगेन sec 0 किती होणार आहे? 1. सो 2 अपॉन 2 इज 1. सो दिस इज माय फायनल आन्सर फॉर दिस क्वेश्चन. सो इन्फिनिटीचा इन्फिनिटी फॉर्म हा खूप बेसिक फॉर्म आहे. शेवटी तुम्हाला 0/0च्या फॉर्मला जाऊनच आन्सर काढायचा आहे. फक्त तुम्हाला ही जी मधली स्टेप आहे कन्व्हर्जन्स, या कन्व्हर्जनच्या स्टेपवर फोकस करायचं आहे.
थँक्यू.